हॅलो, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी बाबा. मी आपला व्हिडिओ पाहिला. तर आदरणीय तुकाराम मुंडे साहेबांच्या संदर्भात आपण जे बोलले हो हो ते हो. ते खूप छान बोलले, हा आहे का हा. नाही? आणि आपण वारकरी आहे. आपण कीर्तनातून भारत मातेचा संदेश देतो. भारत माता की जय बोलतो, गोमाता की जय बोलतो, बरोबर आहे? हो हो. तर आदरणीय तुकाराम मुंडे साहेब आज हे आपले जे भेसळ वगैरे जे होत आहे ह्या गोष्टी, ते ह्या हम्म. ह्या भेसळ किंवा आपल्या जीवाशी जे खेळणाऱ्या काही कंपन्या आहेत, हा हा. गुटखावाले असतील, हे असतील, तर आदरणीय तुकाराम मुंडे साहेब जे बोलत आहेत त्यांच्यावर जे तुम्ही बोलले ते खूप छान बोलले, आम्हाला अरे वा. आवडलं. आणि असंच जो कोणी भारत मातेची सेवा करत असेल, जो कोणी चांगला अधिकारी बोलत असेल, त्याच्या आपण सदैव पाठीशी राहावं, वारकरी संप्रदायाला माझी विनंती आहे. आणि हो. जर तुमच्यावर इथून कुठलंही संकट आलं तर हा. हे मी बुलढाणा जिल्ह्यातून मेहकर तालुका आहे, मोहना खुर्द येथून बोलतो, विठ्ठल चौरे. हो तर हो हो. आम्ही निश्चित आपण असे चांगलं बोलत असताना हा हा. आपल्यावर कुठलंही संकट आलं तर त्याचे तीव्र प्रसाद या ठिकाणी उमटतील. मी अशी सामान्य नागरिक तथा पूर्ण भारतातील नागरिकाच्या वतीनं, महाराष्ट्राच्या नागरिकाच्या वतीनं, बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुका मोहना खुर्द माझ्या गाववासियांच्या वतीनं आपल्याला आश्वासन देतो की आपण चांगल्या कामाची काम करत असताना जर आपल्याला कुठेही त्रास झाला तर आम्ही निश्चित आपल्या पाठीशी उभे राहू. त्याचे तीव्र पडसाद, त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी आम्ही करू. आपण जे बोलले आदरणीय तुकाराम मुंडे साहेबाबद्दल ते खूप छान बोलले, आम्हाला आवडलं. असंच आपण बोलत राहावं अशी माझी आपणास विनंती आहे. वा वा वा. धन्यवाद धन्यवाद. नाही नाही, बोलू ना माऊली, तुमची आम्हाला साथ असली रे, काय हरकत आहे. आणि आपणही प्रत्येक कीर्तनातून हे बोललं पाहिजे बाबा. नाही, बोलतो ना बोलतो आणि ना. आणि ह्या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही बोलसाल त्यावेळेस खरं समाज प्रबोधन होईल. आणि तुकाराम मुंडे साहेब म्हणजे एकटे इंजन, आणि त्याच्या पाठीशी आपण सगळ्यांनी बोगी बनून काम केलं पाहिजे. रेल्वेचं एक इंजिन जर समोर चाललं तर त्याच्या मागे किती बोगे असतात, किती डबे असतात, बरोबर आहे का नाही? तर वारकरी लोकांनी आपण सपोर्ट केला पाहिजे. चांगल्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सपोर्ट केला पाहिजे. आता व्यसनमुक्तीसाठी, दारूबंदीसाठी सुद्धा लोक बोलत आहेत, तर हे सुद्धा बंद झालं पाहिजे. अनेक लोकांचे प्रपंच उघड्यावर आलेले आहेत. तुम्ही कीर्तनातून नेहमी सांगता, बरोबर आहे? हो ना त्या- हो ना. आणि मुंडे साहेबाच्या पाठीशी आपल्या सर्व वारकरी संप्रदायाने राहिलं पाहिजे. कारण चांगल्या अधिकाऱ्याच्या म्हणजे एका वर्षात बदली होते, तर याचा अर्थ काय? काही मजा आहे का त्याच्यामध्ये? हो ना हो ना. नाही, आता ते म्हटले की आणि त्यांच्या आणि 25 बदल्या आपण, झाल्या ना. हा बरोबर आहे, त्यांच्या 25 बदल्या झाल्या. आपण हा मेसेज सरकारला सुद्धा अल्टिमेटम द्यायला गेला पाहिजे की बाबा हो, या म्हणजे आमच्या वारकऱ्यांचं ऐका, की या चांगल्या माणसाची बदली करू नका, कारण याची गरज आहे समाजाला. हो ना. आणि आणि यांच्या बदलीसाठी अनेक गुटखा कंपनीवाले, अनेक काही लोक मागे लागले असतील की बाबा आम्हाला त्रास होतो या माणसाचा, आम्ही टॅक्स देतो, असं त्या टॅक्ससाठी सोडा, पण या माणसाची बदली वाचली पाहिजे. या माणसाची जर बदली थांबली तर आपला जीव वाचेल. हो, तेवढं आहे. आणि हे नक्की आपण कीर्तनातून सांगा. नाही, सांगू ना सांगू ना माऊली. तुम्ही कीर्तनातून सांगा, म्हणजे आपण सगळ्यांनी जर काम केलं त्यांच्या पाठीशी तर आपला देश सुरक्षित राहील आणि आपल्याला देश महत्वाचा आहे. हो, देश आहे. बरोबर आहे. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. बरोबर आहे. आणि जे लोक देशासाठी काम करत असतील, कोणी असेल, म्हणजे तर आपण त्यांच्या पाठीशी राहायला पाहिजे. हम्म. नाही, बरोबर आपण आहे का? देश सेवा करणाऱ्यांच्या पाठीमागे असतो, असं काही नाही. हा, आपला उद्देश काय आहे की बाबा भारत मातेची सेवा. आणि आता मुंडे साहेबांचं कार्य चांगलं आहे. किती बदल्या झाल्या त्या माणसाच्या. आम्ही काही मुंडे साहेबाचे नातेवाईक नाहीये, परंतु त्या माणसाचं काम पाहून राहिलो. त्याचं सगळं ते दिसते की बाबा खरोखर या माणसावर अन्याय आहे का नाही, किंवा दरवर्षी बदली, 12 महिने झाले की बदली, 12 महिने झाले की बदली. या माणसाला, या विभागाला 2-3 वर्ष राहू द्यायला पाहिजे. हो ना. म्हणजे म्हणजे संबंधित लोकांना चांगला चपकार लागला. आता मेडिकल कंपन्या असतील, काही असतील, ह्या सगळ्या गोष्टी ते बरोबर करून राहिले ना. हो ना. आता हे जे दुधाचे समजा जे पॅकेट बनवून देते, तर हा. त्याचं कसं आहे, आता हे आपले पण दूध या भावात घेते तर स्वस्त भावात, आणि तिकडं काही कंपन्या तर अशा आहेत, ते दूध महिनाभर राहतं म्हणते. हो ना, आमच्या मग त्या संस्थेवरती एक आलत्या ताई, त्या दूध आता घेऊन आलत्या, त्या म्हणले हे दूध डायरेक्ट महिनाभर राहतंय. म्हटलं अवघड बाबाजी, आहे हो. हॅलो, हे सगळं आपलं शेतकऱ्याचं दूध असते. शेतकऱ्याचं दूध आपलं 8 रुपये फॅटनं, म्हणजे आपलं फॅट लागते 6, 7, 8चा.
आपण घ्यायला गेलो की त्याचा पॅट 12-14चा कसा लागतो 12-14चा. म्हणजे जे कोणी असेल मला कुठल्या कंपनीवर हे नाही करायचं. ते मुंडे साहेब करतील काय जे करायचं ते मुंडे साहेब बसलेले त्या ठिकाणी काम करण्यासाठी. आहे का नाही. फक्त आपण सर्वांनी मुंडे साहेबांच्या पाठीशी राहावं. तुम्ही जे बोलले ते खूप छान बोलले आणि असंच बोलत जावं अशी मी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण आपल्या बोलण्याच्या माध्यमातून मुंडे साहेबाला सहकार्य करावं. या देशाची जी खऱ्या अर्थाने सेवा करत असेल त्याच्या पाठीशी आपण सर्वांनी राहिलं पाहिजे. नाही ना राहू ना माऊली. आहे का नाही. आता तुमची एवढी साथ आहे आम्हाला म्हटल्यावर काय हरकत आहे. नाही काय अडचण नाही. तुम्ही बोलत जा. तुम्ही बोला. निश्चित तुमच्यावर कुठलंही संकट आलं तर आम्ही निश्चित सामान्य नागरिक, आम्ही वारकरी, आम्ही आमचे पांडुरंगाला मानणारे भक्त, कोणी मानत असेल नसेल मानत, परंतु भारत मातेची सेवा करणारा जो कोणी असेल त्याच्या पाठीशी आपण सर्वांनी राहिलं पाहिजे. हो ना हो ना. आम्ही पांडुरंगाला मानणारे आहोत. बरोबर आहे. नाही बरोबर आहे मग. आणि काही लोक असतात ना पण त्या लोकांनी सुद्धा भारत मातेची सेवा करणारा जो कोणी असेल आपला भारत मातेचा पुत्र त्याच्या पाठीशी आपण सर्वांनी राहिलं पाहिजे. अगदी बरोबर आहे. आणि मुंडे साहेबाची बंदी झाली नाही पाहिजे अशी आपण आपला एक त्याच्यातून मेसेज दिला पाहिजे कीर्तनातून की बाबा खरंच गरज आहे, खरंच गरज आहे या माणसाची. आतापर्यंत कोण आयुक्त होते माहित होते का आपल्याला. हो ना हो ना. ऐका माहित होते का त्या खात्याला आयुक्त होतेच का नाही. होते पण ह्या माणसाने काहीतरी वेगळी क्रांती करू राहिले म्हणून तर आपल्याला माहिती होऊ राहिले ना. मला काय म्हणायचं त्या विभागाला कोणीतरी आयुक्त होतेच का नाही मुंडे साहेबाच्या पहिले. माहित होते का कोणी. पण मुंडे साहेबाच्या कार्यातून हा माणूस जिवंत आहे. चांगलं काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी राहा सगळेजण. बरोबर आहे. हो ना हो ना. हा ठीक आहे बाबा मग रामकृष्ण हरी. हो रामकृष्ण हरी. काळजी घ्या तुम्ही. हो चालतंय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.